जय शिवराय. हे शिवना टाकळीचं जे काही पुन्हा एकदा चाललंय निवेदनबाजी वगैरे, मला खरंच आश्चर्य वाटतं. कारण का मी त्या दिवशी जेव्हा मी आलो होतो शिवना टाकळी धरणावरती, त्या दिवशी सर्वानुमते म्हणजे गंगापूरच्या संतोष जाधवांशी मी बोललेलो होतो. सगळ्यांनी पाहिलंय, ते ऐकलंय, समोर व्हॉल्यूम फुल करून आपण लाऊडस्पीकरवर संभाषण ऐकलंय. निर्णय घेतला होता की आता पाणी सोडायचं नाही, कारण धरणात पाणी कमी आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटने तसं लिहून दिलेलं आहे. मग एकदा सार्वत्रिकरित्या निर्णय ज्यावेळेला झाला त्यावेळेला आता निवेदनबाजीचा काय विषय येतो? आणि कोणी का असत नाही, म्हणजे गंगापूर असत नाही, वैजापूर असत नाही, कन्नड असत नाही, कशासाठी करताय हे सगळं? कारण ह्या गोष्टी ठरल्या आहेत की आता नाही सोडायचं. मग ठरल्याच्या नंतर पुन्हा आता नवीन काय? बरं, त्याच्यातही मी काही झालं तर मी आमदार महोदयांना जाहीररित्या नतमस्तक होऊन विनंती केली की तुम्ही याच्यात लक्ष घाला, कारण का तुम्ही विधानसभेत आता बसलाय. आता याच्या पलीकडं अजून काय करायला हवं? आणि तरीही जर काही लोक आगाऊपणा करत असतील आणि त्याच्यावरती राजकारण करत असतील किंवा त्याच्यामध्ये या निर्णयाला फाटा देऊन काही गोष्टी करण्याच्या संबंधातली भूमिका घेत असतील, तर कन्नडच्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे. गंगापूर वैजापूरही आपलंच आहे, ते काय परक नाहीये. पण आता निर्णय झालाय ना, तर आता उगाच त्याच्या संदर्भामध्ये जास्त टेन्शन घेत बसू नका. हे बघा, साधा विषय आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला गरमी होत असेल तर आपण तहसीलदारला जाऊन निवेदन देत नाही की साहेब मला गरमी होते आणि माझ्या घरात जो पंखा आहे तो चालू करण्यासाठी ना मला परवानगी द्या. अरे बॉस, तुझ्या घरात पंखा आहे, बटन दाब आणि चालू कर. साधा विषय आहे. तशाच पद्धतीने हे धरणाचं आहे. काय मोठी गोष्ट आहे? धरण कुठं आहे? त्यामुळे मला असं वाटतं की हे निवेदन, हे सगळं राजकारण, हे सगळं नका करू. हे भाषणबाजी, काय गरज आहे भाषणबाजीची? आणि ह्याच्या पलीकडे अजून जाऊन सांगतो शेवटचं, मी 1-2 दिवसात परत येतोय संभाजीनगरला. माझी ट्रीटमेंट आता संपत आली आहे. शनिवारी मी परत येणार आहे, शनिवारी किंवा रविवारी जास्तीत जास्त. आणि मी आल्याच्या नंतर जर अशी परिस्थिती उत्पन्न झालीच तर कुठलंही काहीही निवेदनबाजी, भाषणबाजी, लॉ अँड ऑर्डर करत बसण्यापेक्षा माझ्यावरती सोडून द्या. किसान खडा तो सरकारचे बडा, मी एकटाच काफी आहे. धन्यवाद.